नमस्कार. घर आणि तेमध्ये आज आपण बघतोय पोळ्या बनवण्याचे म्हणजे चपाती बनवण्याचे 4 प्रकार. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला डायरेक्ट दुसरी किंवा चौथ्या प्रकारची पोळी बघायची असेल तर त्याचा टायमिंगसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ फॉरवर्ड करून तिकडे बघू शकतात. तर आता पहिली पोळी आपण बनवू ती म्हणजे एक पदरी किंवा ज्याला आपण फुलका म्हणू शकतो. तर त्यासाठी मी इथे गोळा अशा पद्धतीने तयार करून घेतला आहे आणि याला पीठ लावून आता हलक्या हाताने मी याची पोळी लाटून घेणार आहे. फुलका बनवताना एक लक्षात ठेवायचं किंवा कुठलीही चपाती बनवताना आपल्याला अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने जोपर्यंत ही जी पोळी आहे किंवा हा जो फुलका आहे हा अशा पद्धतीने फिरायचं थांबत नाही तोपर्यंत आपल्याला हलक्या हाताने सलग याला लाटत जायचं आहे. आणि जेव्हा हा जिथे फिरायचं थांबेल तर तिथे थोडंसं आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढा जाड किंवा बारीक आपल्याला हा फुलका हवा आहे त्या अंदाजाने आपण हे लाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने ही जी पोळी आहे ही लाटून झाली आहे. आता हिला आपण शेकून घेऊ. शेकण्यासाठी तवा आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. खूप जास्त पण गरम करायचा नाही, नाहीतर पोळी टाकल्या लगेच त्या तव्याला चिटकते. अशा पद्धतीने तवा गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती ही पोळी टाकून घ्यायची आहे. आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही पोळी शेकायची आहे. मी अशा पद्धतीने एका बाजूने त्या पोळीला थोडेसे बबल आल्यानंतर पलटवून घेतली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने ही पूर्णपणे शेकून घेणार आहे. जेव्हा आपल्याला फुलका बनवायचा असतो तेव्हा आपल्याला त्याची ही जी एक बाजू आहे ती आधी व्यवस्थित शेकून घ्यावी लागते. हे पहा, दुसऱ्या बाजूने व्यवस्थित शेकून झाल्यानंतर मी ही पोळी आता पुन्हा पलटून घेतली आहे आणि ही पोळी पलटल्यानंतर लगेचच फुगायला सुरुवात होते. एखाद्या कापडाच्या साहाय्याने काठांवरती थोडंसं प्रेस करत आपल्याला ही पोळी शेकून घ्यायची, जेणेकरून ती सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकली जाईल. हाय फ्लेमवरतीच मी ही पोळी शेकून घेतली आहे. आता बघू दुसरा प्रकार, ती म्हणजे 2 पदरी पोळी. त्यासाठी मी हा गोळा घेतला आहे आणि त्याला पीठ लावून अशा पद्धतीने उभा लाटून घेते. उभा लाटून झाल्यानंतर मी त्याला तेल लावून घेतलं आहे. आता तेल लावून झालं की याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने पीठ भुरभरून घ्यायचं आहे. या पोळीवरती पीठ टाकल्यामुळे काय होतं की पोळी अगदी छान फुगते आणि तिचे सगळे लेयर सेपरेट होतात. आता मधोमध याला थोडंसं मी दाबून घेतलं आहे आणि त्याचे 2 भाग करून घेतले. आता अशा पद्धतीने हे दोन्ही भाग मी एकमेकांना जोडून घेतलेत. या गोळ्याचे जे काठ आहेत ते आपण अशा पद्धतीने थोडेसे प्रेस करून घ्यायचे. आता पीठ लावून आपल्याला नेहमीप्रमाणे याची पोळी म्हणजे चपाती लाटून घ्यायची आहे. पुन्हा तेच की आपण अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची, तेव्हाच आपली पोळी छान फुगते आणि छान सॉफ्टसुद्धा राहते. हे पहा, अशा पद्धतीने मी ही पोळी आता लाटून घेतलेली आहे. ही आपण 2 पदरी पोळी बनवतोय. आता पोळी इथे छान लाटून झालेली आहे. पोळी लाटताना शक्यतो काठांवरतीच लाटायचं, मध्ये लाटायची गरज पडत नाही, कारण काठांवर लाटताना आपोआपच मध्ये ती बारीक होत जाते. आता ही पोळीसुद्धा आपण शेकून घेऊ. तवा गरम झाल्यानंतर पोळी तव्यावर टाकली आहे. आता पोळीच्या एका बाजूने थोडेसे बबल दिसायला लागले की मग आपल्याला ही पोळी उलटून घ्यायची आहे. ही पोळी उलटल्यानंतर आपल्याला ही पुन्हा कापडाच्या साहाय्याने म्हणा किंवा मग तुम्ही उलटणं वापरत असाल त्या साहाय्याने ही थोडीशी प्रेस करत अशा पद्धतीने शेकून घ्यायची आहे. आता ही पोळी शेकताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची. आपण कधीही पोळ्या बनवत असू तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची, तेव्हाच आपली पोळी छान सॉफ्ट राहते आणि छान फुगते सुद्धा. तर अशा पद्धतीने कापडाच्या साहाय्याने मी ही पोळीसुद्धा शेकून घेतली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे तेलसुद्धा लावू शकतात. आता ही पोळी मी तुम्हाला उघडून दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने सगळे जी पोळी आहे ती बरोबर 2 भागांमध्ये छान फुगलेली आहे. आता आपण बघू पोळीचा तिसरा प्रकार.
तो म्हणजे आपली जी नेहमीची घडीची पोळी असते किंवा 3 पदरी पोळी. ही पोळी बनवण्यासाठी मी अशा पद्धतीने हा गोळा लाटून घेतलेला आहे. छान याची छोटीशी पारी झाली की मग याला तेल लावून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल लावलं की मग त्याच्यावर पीठ टाकायचं आहे. पीठ टाकल्यानंतर मधोमध याची घडी करून घ्यायची आहे आणि ह्या दुसऱ्या घडीला सुद्धा किंवा दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. पुन्हा पीठ थोडंसं भुरभुरायचं आणि पुन्हा एक घडी करायची. अशा पद्धतीने आपल्याला याचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. आता याचे काठ व्यवस्थित दाबून पीठ लावून मग याची पोळी लाटून घ्यायची. आता ही पोळी लाटताना ज्या भागाला त्या पोळीचे 4ही काठ येतात तर त्या भागाकडून सुरुवात करायची, म्हणजे पोळी लवकर गोल होते आणि छान लाटली जाते. आता अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आणि काठांवरती मी ही पोळी लाटून घेते. शक्यतो काठांवरतीच लाटा, म्हणजे ती पोळी सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटली जाते, कुठे कमी किंवा कुठे जास्त अशी होत नाही. पोळी लाटून झाली आहे. ही पोळीसुद्धा आपण शेकून घेऊ. तव्यावरती मी पोळी टाकली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी ही शेकून घेते. तुम्ही बघू शकतायत एका बाजूने थोडेसे बबल यायला सुरुवात झाली की मग आपल्याला ही पोळी उलटून घ्यायची आहे. आता ह्या बाजूने सुद्धा ही पोळी छान अगदी व्यवस्थित शेकून घ्यायची. दुसऱ्या बाजूने पुन्हा मी ही पोळी उलटून घेतली आहे आणि आता ही पोळी मी थोडंसं तेल लावून शेकून घेणार आहे. तर इथे तुम्हाला वाटलं किंवा आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तेल लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी हे तेल लावून दोन्ही बाजूने ही पोळी छान खमंग अशी भाजून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कमी करायची नाही आहे. पोळी आपण तव्यावरती टाकली की गॅसची फ्लेम हाय करायची आणि ती पूर्ण पोळी भाजेपर्यंत हायच ठेवायची. तर हे पहा, पोळी भाजून झाली आहे. आता ही पोळीसुद्धा मी तुम्हाला उघडून दाखवते. हे पहा किती सुंदर याच्या बरोबर 3 लेअर तयार झालेले आहेत. अगदी छान आपली ही पोळी इथे तयार झाली आहे. आता आपण बघू पोळीचा चौथा प्रकार, ती म्हणजे 4 पदरी पोळी किंवा ज्याला आपण जास्त घडीची पोळीसुद्धा म्हणू शकतो. तर त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने मी हा जो गोळा आहे तो लाटून घेतलेला आहे आणि आता ह्या पारीवरला मी तेल लावून घेतलं आहे, वरून थोडंसं पीठ भुरभरून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने त्याची 2 घड्या करून घेतल्या आहे. आता पुन्हा याला थोडंसं तेल लावायचं, पीठ भुरभुरायचं आणि याच्या अजून 2 घड्या करायच्या, म्हणजे आपण याच्या 4 घड्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ही पोळी आता लाटून घेते. तर तुम्हाला पोळी लाटताना काय वाटतं की त्रिकोणी पोळी लवकर लाटली जाते की गोल पोळी लवकर लाटली जाते? मला कमेंटमध्ये जरूर सांगा. पोळी लाटून झाली आहे, ही आता आपण शेकून घेऊ. तर शेकण्यासाठी तव्यावरती मी पोळी टाकली आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे एका बाजूने थोडेसे बबल यायला लागले की मग पोळी आपल्याला उलटून घ्यायची आहे. तसंच मी दोन्ही बाजूनी ही आलटून पालटून छान भाजून घेते. इथे सुद्धा आवश्यकता वाटत असेल तर आपण तेलाचा वापर करू शकतो. तर आता हाय फ्लेमवरच आपण ही पोळी छान भाजून घेतोय. अशा पद्धतीने उलटण्याचा वापर करून किंवा कापडाचा वापर करून पोळी थोडीशी प्रेस करत जायची, म्हणजे सगळ्या बाजूने छान व्यवस्थित भाजली जाईल. तर इथे ही जी 4 पदरी पोळी आहे ही तयार झालेली आहे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत आतमध्ये किती छान पदर सुटलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे पोळींचे आपण आज 4 प्रकार पाहिले. तुम्हाला हे प्रकार कसे वाटले मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडले असतील तर लाईक शेअर जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.